मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर कार्यालयात टिपू सुलतान यांचा फोटो लावल्याने मोठा वाद निर्माण झाला. मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शान ए हिंद यांनी आपल्या कार्यालयात टिपू सुलतान यांचा फोटो लावला होता. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजप आणि शिंदे शिवसेनेनं तीव्र आक्षेप घेतला होता. अशा वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान समकक्षच आहे असं विधान केलं. हर्षवर्धन सपकाळांनी छत्रपती शिवरायांची आणि तमाम महाराष्ट्राची माफी मागायलाच हवी, कारण टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर करण्याची मोठी चूक त्यांनी केली आहे. टिपू सुलतान पराक्रमी होता का? त्याने मोठे शौर्य गाजवले होते का? तो आधुनिक राजा होता का? याबद्दल सगळ्यांचे वेगवेगळे मत असतील, पण टिपू सुलताननं अत्याचार केले हा इतिहास सांगतो. टिपू सुलतान तर सोडाच, पण या त्रिखंडात महाराजांची तुलना कुणाशीही करता येणार नाही. त्याची कारणं काय हे सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघता विषय चौकातला. पुण्यवंत नीतिवंत असा हा आमचा जाणता राजा. या आमच्या जाणत्या आणि लाडक्या राजाची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. या महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, जगभरात नाही आणि अवघ्या विश्वात नाही. या राजाची तुलना कुणाशीही करायला कुणीही धजू नये, कुणी तशी हिंमतही करू नये. पण ही आगळीक आमच्या मराठी मुलखातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. आणि तुलना केली तर ती कुणाशी? तर टिपू सुलतानशी. टिपू सुलतान हा कर्नाटक मधला म्हैसूरचा पराक्रमी राजा होता. त्यानं शौर्य गाजवलं यात शंका नाही. तो इंग्रजांच्या विरोधातही लढला आणि त्याला हरवण्यासाठी निजाम आणि मराठ्यांना एकत्र यावं लागलं, हे इतिहास सांगतो. टिपू सुलतान हा पराक्रमी होता, पण त्यानं गैरमुस्लिम जनतेवर प्रचंड अन्याय आणि अत्याचार केले. कोचीन पासून म्हैसूर पर्यंतच्या भागाला मलबार म्हणायचे. मलबारवर 1766 मध्ये टिपूनं आक्रमण केलं. मलबारवर नायर राजाचं राज्य होतं. 7 वर्ष ही लढाई चालली. त्यामध्ये टिपूने अत्याचार केले. शेकडो हिंदू आणि ख्रिश्चनांचं धर्मांतर केलं. ब्रिटिश त्रावणकोर, मराठा निजामाचे दस्त आणि म्हैसूरच्या गॅझेटियरमध्ये त्याची नोंद आहे. टिपू सुलताननं अनेक हिंदूची हत्या केली. इतिहासात त्याचे दाखले आहेत. त्यानंतर कालिकतला तशाच प्रकारे त्याने आक्रमण केलं. या ठिकाणी आलमीर हुसेन किरमानी इतिहासकार त्यांच्यामध्ये वर्णन आहे, किंवा वायोजन ईस्ट इंडिया कंपनी याच्यामध्ये सुद्धा याचं वर्णन केलेलं आहे की टिपू सुलतान हत्तीवरनं त्या शहरामध्ये प्रवेश करतोय आणि त्या दिवशी फाशीवर लटकलेली लोक तिथं दिसत आहेत, किंवा त्या ठिकाणी ज्याने इस्लाम कबूल केला नाही त्याच्याकरता सुद्धा त्यानं फार मोठ्या अशा प्रकारची शिक्षा फरमावली. 30,000 लोकांची त्यानं तिथं हत्या केल्याचे आढळून येते आणि त्याचबरोबर बरेचसे मंदिरं त्या ठिकाणी पाडली. अशा प्रकारचा उल्लेख टिपू सुलतानचे पत्र सरदारांना लिहायचा त्यामध्ये आढळून आलाय. टिपू सुलतानने सैनिकांना लिहिलेली 2800 पत्र उपलब्ध आहेत. त्यात तो म्हणतो, मी मलबारमध्ये मोठा विजय मिळवलाय. 1 लाख हिंदूचं इस्लाममध्ये धर्मांतर केलंय. मी लवकरच त्रावणकोरच्या राजावर आक्रमण करणार आहे आणि त्यालाही इस्लाम स्वीकारायला लावेन. 70,000 ख्रिश्चन आणि 1 लाख हिंदूंचं धर्मांतर केल्याचा उल्लेख त्यामध्ये आहे. 22 मार्च 1778 सेनापतीला लिहिलेल्या एका पत्रात टिपू सुलतान म्हणतो की मी 2 सरदार पाठवतोय. त्यांच्यासोबत मिळून तू स्थानिक हिंदूंना ठार कर. 20 वर्षाखालच्या लोकांना कोठडीत टाक. 5,000 जणांना झाडाला टांगून फाशी दे. हा माझा आदेश आहे. म्हैसूरमध्ये मेलकुटे नावाचं एक गाव आहे. त्या गावानं टिपू सुलतानच्या राजसत्तेला विरोध केला. त्यानंतर सुलतानच्या आदेशानुसार एकाच दिवशी त्या गावातल्या 800 लोकांचा नरसंहार करण्यात आला. तो दिवस होता दिवाळीचा आणि त्यामुळेच आजही त्या गावात दिवाळी साजरी केली जात नाही. अजून उदाहरण द्यायचं झालं तर मुराराव घोरपडे हे 18व्या शतकातील एक अत्यंत पराक्रमी मराठा सरदार आणि सेनापती होते. मुराराव घोरपडे हे प्रख्यात मराठा योद्धा संताजी घोरपडे यांचे ते पंतू होते. दक्षिण भारतामध्ये विशेषत गुत्ती येथे त्यांनी आपली स्वतंत्र सत्ता निर्माण केली होती. पण यांना सुद्धा टिपू सुलताननं अतिशय क्रूरपणे मारलं. मुरारराव घोरपडे यांना मारल्यानंतर बदामीच्या बाजूला असलेलं नरगुण आणि रामदुर्ग हे जे संस्थान आहे तिथं टिपू सुलताननं आक्रमण केलं. तेव्हा मुरारराव यांची पत्नी आणि मुलीनं
जी बाजूला असलेली नदी आहे गटप्रभा आणि मलप्रभा, त्याच्यामध्ये जाऊन त्या दोघींनी आत्महत्या केली. एवढा क्रूर हा टिपू सुलतान होता. टिपू सुलतानला लढाईमध्ये हरवल्यानंतर ब्रिटिशांनी त्याची तलवार इंग्लंडमध्ये नेली. त्या तलवारीवर लिहिलं होतं की माझी ही तलवार काफिरांचा नाश करण्यासाठी तळपत आहे. हे अल्लाह, काफिरांच्या विरोधात आम्हाला सहाय्य कर. धर्माचा प्रसार करणाऱ्यांना विजयी कर. मुहम्मदाच्या धर्मात येण्यास नकार देणाऱ्यांचा नाश कर. 1789 मध्ये केलेल्या मलाबारच्या मोहिमेत टिपू सुलताननं 800 मंदिरं पाडली. हिस्टॉरिकल स्केचेस ऑफ द साऊथ ऑफ इंडिया व्हॉल्यूम 2 मध्ये त्याचा उल्लेख आहे. महाराष्ट्रात देखील टिपू सुलताननं संताजी घोरपडे यांच्या घरातल्या मुरारराव घोरपडे यांना क्रूरपणे मारलं. ही फक्त काही उदाहरणं आहेत आणि या सगळ्या उदाहरणाचे ऐतिहासिक दाखले आहेत. कुठलाही राजा हा पराक्रमीच असतो. त्याचं राज्य वाचवण्यासाठी त्याला लढाई करावीच लागते. पण पराक्रमी राजाला नीतिमत्ता जमतेच असं नाही आणि म्हणूनच नीतिमत्तेच्या कसोटीवर 100% खरा उतरणारा आमचा राजा शिवाजी राजा. आपले शिवाजी महाराज महान का होते? ते पराक्रमी होतेच. स्वराज्याचा पताका फडकवला तो महाराजांनीच. पण कुठलाही राजा महान ठरण्यासाठी महत्वाच्या असतात त्या 3 कसोट्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही धर्मामध्ये, जातीमध्ये भेदभाव केला नाही. एकाही मशिदीला हात लावला नाही. त्या उलट स्वतःच्या गडावर मुस्लिमांसाठी मशिदी बांधल्या. शेतकऱ्यांना न लुटणारा आणि कारभार ऐसा करावा की त्याच्या भाजीच्या देठालाही हात न लावणे असा सांगणारा हा आमचा राजा होता आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. टिपू सुलतानचा तर संबंधच नाही. हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर विरोध करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करताना सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे. ही तुलना अतिशय निंदनीय असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. मोगलांच्या कैदेतून सामान्य जनतेला मुक्त करण्याचं काम केलं. खऱ्या अर्थाने सामान्य रयतेचं राज्य तयार करणारे छत्रपती शिवराय होते आणि त्याचवेळी लाखो हिंदूंची हत्या टिपू सुलतानने केली. या दोघांची तुलना करून दोघांना सारखे सन्मान द्या असं म्हणण्यापेक्षा जास्त लांगुल चालन जोडे चाटणे मी या जन्मात बघितले नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. हे आम्ही अजिबात सहन करणार नाही. टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी केल्याबद्दल त्यांना माफी मागितली पाहिजे. अशा पद्धतीने ते बोलत असतील आणि काँग्रेस पक्षात थोडीशी नैतिकता राहिली असेल तर पक्षाने यावर स्वतःची भूमिका मांडली पाहिजे, असंही फडणवीस यांनी म्हटलं. त्यामुळे आता या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. या सगळ्या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतंय आणि टिपू सुलतान बद्दल तुमच्या मनामध्ये कशी प्रतिमा आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.